हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा ब्लॉग आहे माझ्या बहिणीच्या बड्डेच्या दिवशीचा. तर रात्री तर आम्ही तिला विश नाही करू शकलो, म्हणून सकाळी उठल्याबरोबर मम्मी आणि मी सर्वात आधी तिला विश करायला गेलो. मग त्यानंतर आमच्या घरी होतं परिक्रम पाठ, पण मी परिक्रम पाठात गेली नाही कारण की मला खूप झोप लागत होती, म्हणून मी झोपून गेली होती. आणि मग परिक्रम पाठ संपल्यानंतर माझ्या बहिणीचा केक कटिंग करण्याचा टाईम आला. मग मी केक कटिंग करायला गेली होती. त्यानंतर तिने केक कटिंग केला, सगळ्यांना केक चारला. केक खूप छान लागत होता, मस्तपैकी आम्ही केक खाल्ला. आणि मित्रांनो, हा जो ब्लॉग आहे तो खूप आधीचा आहे. माझ्या बहिणीचा बड्डे 14 तारखेलाच होता, बट मला टाईम मिळत नाही ब्लॉग एडिट करायला, म्हणून मी ब्लॉग आत्ता पोस्ट करत आहे. आणि याच्यानंतर मी डेली ब्लॉग अपलोड करणार काय मला हे पण नाही माहीत, कारण की कॉलेजमुळे मला टाईम मिळत नाही. आणि बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्हाला करायचा होता एक कॉमेडी व्हिडिओ शूट. मग आम्ही कॉमेडी व्हिडिओ शूट केला. त्यानंतर झाली संध्याकाळ. मग मी आंघोळ केली आणि आम्हाला जायचं होतं मेल्यामध्ये. मग आम्ही मेल्यात जायला निघालो. आणि पुलगावात एक नाही, दोन नाही, तीन मेले लागले होते. एक बालाजी हॉटेलकडे लागला होता आणि 2 मेले इकडे लागले होते. आणि मग त्यानंतर मला भेटली माझी फ्रेंड कल्याणीताई. आणि त्यानंतर अजून समोर गेल्यावर मला माझी दुसरी पण फ्रेंड भेटली, अनुष्का आणि साक्षी. आणि मेल्यामध्ये इतके छान छान दुकान लागले होते. मला सगळ्यात जास्त हे दुकान आवडलं होतं. इथे सगळंच लाकडाचं सामान मिळत होतं. आणि मग जराशी समोर गेल्यावर मला माझी बहीण किट्टू, सोनू आत्या आणि विधू मिळाला. विधू मस्तपैकी या गाडीमध्ये एका मुलीसोबत बसला होता आणि आम्हाला सगळ्यांना बाय 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 करत होता. त्याला इतकी जास्त मज्जा येत होती ना की त्याची मजा बघू शकता तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरून. आणि मग त्यानंतर मेल्यामधलं काही खाऊ तर नाही शकत, बट आईस्क्रीम तर खाऊ शकतो ना. मग आम्ही गेलो आईस्क्रीम खायला. आणि मग आईस्क्रीम खात खात आम्ही गेलो होतो मोजके कुव्याजवळ. तर तिथे आम्हाला दिसला हा जोकर. तर चला आपण भेटूया पुन्हा आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मित्रांनो.